नमस्कार. मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमात आज आपण संवाद साधणार आहोत ज्येष्ठ नाटककार लेखक प्रेमानंद गज्वी यांच्याशी, जे 99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. नमस्कार गज्वी सर. नमस्कार. आणि सर्वांना माहिती आहे, रसिकांना, की त्यांची खूप नाटकं गाजलेली आहेत. म्हणजे तनमाजोरी, किरवंत, गांधी आंबेडकर, पांढरा बुधवार वगैरे वगैरे वगैरे. आपण त्यांच्याशी खूप असा हा जो त्यांचा रंगकर्मी म्हणून प्रवास झालेला आहे आणि नाटककार म्हणून तो तर जाणून घेणारच आहोत. पण त्यांनी ज्या वेगवेगळ्या चळवळी चालवल्या सामाजिक, त्याबद्दलही आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचा जन्म गज्वी झाला चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपळगावला आणि नागपूर जिल्ह्यातल्या कारगावला तुमचं बालपण गेलं, बरोबर? होय. तुम्ही आत्ता तुमचं जे रंगनिरंग नावाचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे, त्यामध्ये काही उल्लेख केलेत. त्याच्यात वाडेदार संस्कृतीचा तुम्ही मुख्यतः उल्लेख केलेला आहे आणि आपण ह्या वाडेदार संस्कृतीचे पुढचे असे एक घटक आहोत, वारसदार आहोत असं तुम्ही म्हटलंय. तर ते वाडेदार संस्कृती म्हणजे नेमकं काय होतं? कसं आहे ना, वाडेदार असं वगैरे म्हटल्यानंतर माणसाला जरा बरं वाटतं की जरा चांगल्या कुटुंबामध्ये जन्म झालाय वगैरे. खरं. आणि गावामध्ये माझ्या तसं छोटं गाव 1,500 लोकवस्तीचं, पण 7 वाडे होते. आमच्या समाजाचे 5 आणि दुसऱ्या समाजाचे 2. आणि जिथे आमची वस्ती होती, वाडे होते, त्या वाड्याला लागूनच किल्ला होता आणि तो किल्ला होता गोंड राजाचा. आता तो पडझड वगैरे झाली. आता तुम्ही बघायला गेलात, चला बघू तुमचं गाव, तर तुम्हाला तो किल्ला बिल्ला असा पडलेल्या अवस्थेमध्ये दिसेल. काळाचा परिणाम तो. पण लहानपणी असं जाणवायचं की आपण कोणीतरी वेगळे आहोत. गाई, गुरं, शेती असं सगळं. आणि मोठा दिंडी दरवाजा असलेला, म्हणजे अख्खा ट्रक त्या दरवाजातून जाईल इतका मोठा वाड्याचा दरवाजा होता. आणि मग एक प्रकारे आता विचार केला मागे वळून, तर ते तर आपलं वैभव होतं. आणि ज्या परंपरेमधून आपण येतो, आणि परंपरा कुणालाही सुटलेली नसते, तसंही आपण थोडंसं म्हणूया. आणि वर्णन करताना रंगनिरंगमध्ये की मी जो जन्माला आलो, तो मी अशा वेगळ्या वातावरणामध्ये जन्माला आलो आणि त्याचे काही परिणाम असतातच. लहानपणी माझ्या कानामध्ये लाल रंगाचे सोन्याचे डूल होते. हे सांगितलं तर लोकांना आश्चर्य. आता तर तुझ्या कानाला भोकं दिसत नाहीत, हो, पण तेव्हा होते. पण जरा चाचपून बघितलं तर लक्षात येतं की अरे होते. तर हे असं सगळं वैभव. आणि गाव म्हटल्यानंतर सगळ्यांना माहीत आहे भारताची एकूण परिस्थिती काय आहे. पण ते वाड्याच्या सहवासामध्ये राहिल्याच्या नंतर त्या काळामध्ये सुद्धा आमचे आजोबा ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले आहेत. त्याच्यानंतर तेच मोहनजी गजभे असं त्यांचं नाव होतं, ते त्याच गावामध्ये येऊन ग्रामसेवकही झाले. म्हणजे त्यावेळी शिक्षणही त्या कालखंडामध्ये होता. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे दुसरे एक आजोबा तालुक्यामध्ये उमरेडला कोर्टामध्ये जाऊन अर्धनविसाचं काम करायचे. एकमेव माणूस असा होता की ज्याच्याकडे सायकल होती आणि तो सायकलवर बसून 10 किलोमीटर अंतर रोज यायचा आणि रोज जायचा. तर हे त्या कालखंडामध्ये सगळं होतं आणि ते लहानपणी मी सगळं बघितलेलं. आणि त्या काळाची एक प्रतिमा माझ्या मनामध्ये अशी ठसलेली आहे. आणि त्या ठसलेल्या प्रतिमेचा परिणाम म्हणूया ते रंगनिरंगमध्ये उतरलेलं आहे. आणि ही तुमची जी जडणघडण झाली ती म्हणजे अगदी 6वीत असताना तुम्ही पहिली एकांकिका केली, त्याच्यात काम केलं, घडाला पण सिंह गेला. आणि तुमचं काय उमाजी नाईक नाटक केलं 7वीत असताना वगैरे. तर हे जे तुमचं बालपण गेलं, शालेय जीवन, तुम्हाला असं वाटतं की ते जडणघडणीचे दिवस होते? हो, अर्थातच. मुलं जेव्हा लहान म्हणून जन्माला येतात तर आईवडीलच शिकवतात, आई म्हण, बाबा म्हण. तसंच माझ्या शाळेच्या शिक्षकांनी माझ्यावर संस्कार केले. शाळेमध्ये मी होतो, त्यामुळे आपण यावर्षी गॅदरिंग करतोय आणि तुला गड आला पण सिंह गेला म्हणजे तानाजीची भूमिका करायची. आता तानाजी कोण आणि काय कुठे आपल्याला कळतं त्या कालखंडामध्ये. पण मग काम केलं आणि तिथे त्याच सरांनी, देवघरे सर त्यांचं नाव होतं, आणि सासूरवासीनं जी बाई असते लग्न होऊन आलेली, आणि सून आणि सासूचे संबंध तर तुम्हाला अधिक चांगले माहिती आहेत सगळीकडेच. आणि हे पूर्वापार चालत आले, दोघांचं पटत नाही. तर मग ही सासूरवासीन जाते विहिरीवर पाणी भरायला, आणि ती असं म्हणते की माझं लेकरू लहान आहे, मला लवकर पाणी भरू देत आणि मला घरी जाऊ देत. माझ्या सासूच्या आंघोळीसाठी पण मला पाणी घेऊन जायचं आहे. आणि त्या बाया तिला देत नाही पाणी भरायला. त्याच्यामुळे ती सगळा उद्वेग तिथे व्यक्त करते.
तुम्हाला काही कळत नाही रे, मला जाऊ द्या म्हटलं तरी जाऊ देत नाही, पाणी भरू देत नाही. असा तो उद्वेग त्या कालखंडामध्ये जवळजवळ एक 15 ते 20 मिनिटांचा होता. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही जर म्हणून दाखवा, तर आता ते पाठांतर काय तेवढं राहिलेलं नाही. पण लोकांच्या स्मरणामध्ये आजही गावाला गेलो तर आली सूनबाई असं म्हटलं जातं. म्हणूनच तुम्हाला जरा मी गावाकडे सुरुवातीला घेऊन गेलो. आणि आता आपण मुंबईमध्ये येऊया. म्हणजे तुम्ही 1968 साली मुंबईमध्ये आलात, बरोबर? होय. आणि पहिल्यांदा कुठल्या याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये तुम्ही नोकरीला मी लागला? आधी पोस्ट अँड टेलिग्राफमध्ये होतो, पण तिथे 3 पाड्यामध्ये काम करावं लागायचं. मला तो कंटाळायचा, कारण मला कव्वालीचाही नाद होता. हो. त्यामुळे गोविंद मशिलकरांच्या गायन पार्टीमध्ये होतो. अच्छा. आणि माझा तो शौक पूर्ण करण्यासाठी म्हणून मग मला नोकरी बदलावी असं वाटलं. आणि बीपीटीत आणि नंतर मी मुंबई पोर्टर्समध्ये गेलो. आणि इथेच तुमचं मुंबईमध्ये नाव बदललं, म्हणजे आनंद हो, गजभिये हे नाव होतं. त्याच्यात तुम्ही प्रेमानंद गजभिये कसे झाला? माझं मूळ नाव आनंद गजभिये. शंकर गजभिये. आणि लपवण्यासारखं तसं काही नाही, नाही. काय लपवायचं? हे गोविंद मशिलकरांच्याकडे मी होतो तेव्हा मला गाणी लिहायचा नाद लागला होता, आणि सिनेमाच्या चालीवर. बरं बरं. आणि माझे एक 25-30 गाणी लिहून झालेली होती. तर मी त्यांना असं म्हणालो की मला माझ्या कवितांचं किंवा गाण्यांचं पुस्तक काढायचं आहे. तर ते मला म्हणाले की किस नाम से निकालोगे? म्हटलं आनंद गीते. अरे इस नाम की तो किताब है. तो म्हटलं ठीक है, प्रेमानंद कर देते. अरे वा. आणि मग म्हणाले ते वो तुम्हारा नाम बहुत लंबा है गजभिये, तो मुझे बोलने में जरा थोड़ी दिक्कत होती. असं करूया ना, त्यात छोटं करूया, म्हणजे तुम्हाला गजबी म्हटलं तर चालेल. तर ते गजबी असा उल्लेख केला, कारण गजभिये असल्यामुळे त्यांनी गजबी केलं. मग माझ्या असं लक्षात आलं की उर्दूमध्ये वगैरे जर लिहायचं असेल तर गजबी हे काही बरोबर वाटत नाही. आणि मला एक हसन गजवी असं एक नाव, मी त्या सगळ्या अजीज नाजा किंवा जानेबाबू कव्वाल वगैरे या सगळ्या लोकांच्या व्यवहारामध्ये किंवा येणं जाणं असल्यामुळे तर मला असं वाटलं की मुस्लिम पद्धतीचं नाव असलं तर उर्दू शायरी करायला, म्हणजे तुका म्हणे तो गजवी कहे. अच्छा. असं तो एक वेगळा फील येतो, रिदम आहे त्याला. रिदम त्याला आहे. आणि हिंदी उर्दूमध्ये करायचं असेल तर एक मजा येतो त्याच्यामध्ये. म्हणून ते, आणि मी स्वतःहून बदललेलं नाही, हे माझं नाव गोविंद मशिलकरांनी बदललेलं आहे. आणि मग तेच पुढे रूढ होत गेलं. प्रेमानंद गीते या नावाने मी एक चोपडी म्हणूया, आताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर चोपडी, त्यावेळेचा वयाचा भाग लक्षात घेता का आपला एक कविता संग्रह प्रकाशित झाला असं म्हणण्याचा त्या काळी प्रगत होता. दिवाण उर्दूमध्ये दिवाण म्हणतात. तसं ते क्या बात. तर ते प्रकाशित केलं होतं. आणि ही जी पुस्तिका आहे मी दीक्षाभूमीवर जाऊन वगैरे विकलेली आहे. अच्छा. तर त्यामुळे मग थोडासा तुम्ही उल्लेख केला की सामाजिक कार्याची आवड वगैरे आहे, तर मला असं कधी वाटलं नाही की आपण जे काम करतो हे तुच्छ आहे, ते श्रेष्ठ आहे, असं नाही वाटलं. आपण जे काम करतो आपल्या आवडीचं करतो. बरोबर. आणि आपली आवड हीच महत्त्वाची गोष्ट असते. बरोबर बरोबर. पण मला सांगा, तुम्ही लेखक म्हणून पण तुम्हाला जो शोध लागला तो नवाकाळचा मगाशी तुम्ही उल्लेख केला. त्या नवाकाळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2 डोळे असा तुम्ही पहिला लेख लिहिला, बरोबर आहे ना? बरोबर. तर तो काय अनुभव होता तुमचा, आणि तुम्हाला काय वाटलं त्यावेळी लेखक म्हणून तुमचं नाव छापून आल्यावर? तर त्यालाही जबाबदार गोविंद मशिलकर आहेत. बरं. तर एकदा काय झालं की शागीर असल्यानंतर आणि गुरुपरंपरा आपल्याकडे आहे, आणि आपण ज्यांच्याकडे जातो, उठतो, बसतो, ते कधी कधी आपल्याला काम आहे सांगतात जरा, तर ते मला म्हणाले जरा सोडा की बॉटल लेके यावं. कारण त्यांच्याकडे कोणतरी मित्र आले होते. ती बाटली घेऊन आलो दारात, आणि शब्द कानावर काय पडले, अरे उसमें कुछ दम नाही. आता मला ते कोणाच्याबद्दल बोले मला काही माहीत नाही, पण मी ग्रह असा करून घेतला की आपल्याबद्दलच बोलले. आणि त्यानंतर मी गोविंद मशिलकरांकडे जायचं बंद केलं. बरं. आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली, आणि मी तो लेख लिहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2 डोळे. किती सालची गोष्ट आहे? हे 1971ची गोष्ट आहे. आणि त्या दिवशी मी कधी आयुष्यामध्ये टाय वगैरे बांधलेला नव्हता गळ्यात. तो टाय बी घालून आणि वर्तमानपत्र हातामध्ये घेऊन गोविंद मशिलकरांच्या घरी गेलो. बरं. म्हणजे आपण असं म्हणूया की आतमध्ये काही वेगळं खतखतत होतं का, अपमान खतखतत होता का. गेलो आणि त्यांना अंक दाखवला. आतून काय होत होतं, क्या कह रहे हो, इसमें दम नहीं है, देखो मेरा आर्टिकल छप कर आया पेपर में. ते माझे नवाकाळमधली लेखनाची सुरुवात. आणि आपल्याला काहीतरी येतं लिहिता, आणि त्यामध्ये त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे 2 डोळे आलेले आहेत. 2 डोळे म्हणजे सामाजिक म्हणजे कुठले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा, असे ते 2 डोळे. पण लेखक म्हणून तुमच्यामध्ये सुरुवातीपासून एक स्पिरिट होतंच.
आणि पुढे त्याची खूप चिन्ह दिसली आणि लक्षणंही दिसली आणि तुम्ही सिद्धही केलं. घोटभर पाणी ही तुमची मोठी एक गाजलेली एकांकिका तुम्ही खूप लिहिल्यात, पण घोटभर पाणीला जो एक विस्तृत अवकाश मिळाला आणि मोठा कॅनव्हास मिळाला, 3000 जवळजवळ प्रयोग झाले त्याचे, आणि केवळ 2 पात्र आणि किती 14 ना 14 दृश्य 14 भूमिका 14 भूमिका, एवढ्यावर तुम्ही ती एकांकिका, एवढे सगळे प्रयोग झाले. पहिल्यांदा 1000वा प्रयोग किशोर कदम आणि गणेश यादव, मग 2000वा प्रयोग, मग 3000वा प्रयोग. आणि ह्याच्यामध्ये लोक असं म्हणतात की एक गाव एक पाणवठा ह्या चळवळीचं अपयश दाखवण्यासाठी तुम्ही लिहिलीत का ती एकांकिका? नाही, हे अपयश दाखवण्यासाठी लेखक नसतो करत. सगळं कुठलाही लेखक जगातला कोणाचं अपयश शोधण्यासाठी करत नसतो. सामाजिक परिस्थिती काय याचं दर्शन तो घडवत असतो. कुणाला अपयश दिसतं, कुणाला यश दिसतं, कुणाला किंवा आणखी काय दिसेल. घोटभर पाणी मी का लिहिली तर तेव्हा बाबा आढाव यांची एक गाव एक पाणवठा चळवळी जोरात चाललेली होती. हे मी एकांकिका 1977ला लिहिलेली आहे. 77च्या कालखंडामध्ये जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांतीची घोषणा ही त्याला कारणीभूत आहे. आणि खूप मागे जर गेलात तुम्ही तर पाण्याच्या प्रश्नावरती, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न आणि त्याच्यानंतर महाडच्या 14 तळ्याचा संघर्ष, पाण्यासाठी माणसांना आधीच्या काळातही आणि वर्तमान काळातही किती कष्ट आणि त्रास सोसावा लागला. तर घोटभर पाणीमध्ये खेड्यातल्या माणसाला किंवा ज्याला अस्पृश्य मानलं जातं त्याला पाणी मिळत नाही. आणि त्याचं काय राजकारण होतं, अगदी नेत्यांचं विकलेपण होईपर्यंत हा सगळा पट त्याच्यामध्ये आहे. आणि अनेकांना असं वाटलं की हे सगळे पाण्याचे प्रश्न, आणि बाबा आढावांची चळवळ चालू असल्यामुळे ते लगेच रिलेट पण झालं. आणि त्याच्यामध्ये तो मुद्दा पण आहे. 2 तरुण येतात, बरं हे तरुण खेड्याकडे कशाला निघाले, तर आत्ताची आपल्या देशाची परिस्थिती काय आहे याचा शोध घ्यायला, तर त्यांना हे चित्र दिसतं. त्यामुळे तो फॉर्म पण वेगळ्या पद्धतीने आला, कवितेच्या माध्यमातून आला. आणि 14 ज्या वेगवेगळे दृश्य आहेत किंवा कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत, तर एका मोठ्या नाटकाचा पट त्या अर्ध्या तासाच्या एकांकिकेमध्ये आहे. आणि मला असंही म्हटलं गेलं, प्रेमानंद तू घोटभर पाणी लिहून थांबला असतास तरी तुझं नाव मराठी साहित्यामध्ये अजरामर झालं असतं. ही मोठी पावती होती आणि मोठ्या माणसाने दिलेली पावती, ही हम मराठीने दिलेली पावती आहे. यापुढेही तुम्ही खूप काम केलं, ते सगळं आपण बोलणारच आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. एक विचार असतो, थॉट असतो, आणि तो खूप कालावधीसाठी पुढे चालू राहतो. तसं तुम्ही बोधी नाट्य परिषद स्थापन केलीत आणि जवळजवळ 49 त्याची कार्यशाळा घेतल्यात. आता अलीकडे जानेवारीमध्ये मला वाटतं 17-18 तारखेला तुम्ही 2 दिवसांची कार्यशाळा केवळ महिला लेखकांसाठी, स्त्री लेखिकांसाठी घेतलीत. तर हा सगळा जो तुम्ही पट विणलात आणि आता 50 वर्ष त्याला पूर्ण 50 कार्यशाळा पूर्ण होतील लवकरच, याचं काय फलित तुम्हाला जाणवतंय? खूप मोठं फलित. सांगा. खेड्यापाड्या म्हणजे महाराष्ट्रातलं असं जवळपास एकही गाव नाही जिथे बोधी नाट्यलेखन कार्यशाळा झाली नाही. बरं. कणकवलीत झाली, रत्नागिरीत झाली, महाडला झाली, नागपूरला झाली, नांदेडला झाली, तुमच्या नाशिकला झाली, कल्याणला झाली, मुंबईत तर 3-4 झाल्या. आणि पहिली नाट्यलेखन कार्यशाळा आम्ही घेतली ती पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये. जेव्हा कला अकादमीचं उद्घाटनही व्हायचं होतं आणि त्यावेळी डॉक्टर जब्बार पटेल होते. कर म्हणाले, मी आहे, तू वेगळं काहीतरी करू इच्छितोस. आणि पहिल्याच कार्यशाळेला दामू केंकरे उद्घाटक होते. आणि ही कुठल्या एका धर्माची, गटाची, तटाची अशी एकांकिका किंवा कार्यशाळा किंवा बोधी नाट्य त्यासाठी नाहीच आहे. बोधी म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानासाठी कला हे बोधीचं सूत्र आहे. अगदी. आपल्याकडे पूर्वी कलेसाठी कला की जीवनासाठी कला, मला हेही जाणवलं की ह्या 2च कशा गोष्टी असतील, अजून तिसरी असेल का. आणि हा विचार केल्यानंतर असं की हे तर सगळं ज्ञान दिलं जातं त्याचं काय होतं, म्हणून मग ते ज्ञानासाठी कला. आणि बोधीचा अर्थही असा आहे ज्ञानप्राप्ती, म्हणजे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, बोधी प्राप्त झाली, त्याच्याशी ते निगडीत आहे. पण हे धर्मप्रचाराचं साधन नव्हे, हे मानवी वेदनेचं साधन आहे आणि त्याचा उपयोग या पद्धतीनं करता येईल. आणि महिलांसाठी का करायची कार्यशाळा, ही कणकवलीमध्ये पण केली होती वामन पंडितांच्या बरोबर, त्यांच्या आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सहयोगाने तेव्हाही केली.
आणि आत्ताही केली. याचं कारण असं की पुरुषांना जेवढा स्पेस मिळतो तेवढा स्त्रियांना मिळत नाही. आजही स्त्रीनं घरातच राहिलं पाहिजे. श्रीमंता घरच्या किंवा विद्यापीठ शिक्षण वगैरे घेऊन उच्च ज्ञान प्राप्त झालेल्या लोकांच्या स्त्रिया असतात, पण खेड्याकडे जाऊन बघा, अजूनही गावाकडची बाई, आपण जर गेलो, मलाही हा अनुभव आहे की माझं कोणी सुनबाई आलेली असेल तर ती सरळ डोक्यावर पदर ठेवूनच मग पुढे येते. तुम्ही बोधिशतक नावाचं एक काव्य संपादनही केलं, ज्याच्यामध्ये 100 काव्यकारांच्या कविता आहेत. होय. आणि तुम्ही असं म्हटलंय की वसंत बापट आणि मर्ढेकरांपासून तो चित्रे अविनाश वगैरे. गायकवाड आणि प्रज्ञा दया पवार यांच्यापर्यंत हा प्रभाव दिसतो, म्हणजे धम्मक्रांतीचा. आणि सांस्कृतिक मूल्य सगळी नवक्रांती झाली. हे जरा समजावून. तसं याच्यात परत 56शीच निगडीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर बौद्ध धम्माचा, या क्रांतीचा, या घटनेचा साहित्यिकांवरती काय परिणाम झाला, हा शोध घेत असताना असं लक्षात आलं की मर्ढेकरांच्या पासून बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित कविता लिहिल्या गेल्यात आणि त्या सगळ्या कवितांचं संकलन करावं म्हणून आम्ही 100 काव्यकार, मी कवी हा शब्द वापरत नाही, जसं कथाकार, कादंबरीकार, शिल्पकार, चित्रकार, नृत्यकार, तर कवी का? त्यालाही काव्यकार एकच शब्द राहिला, तो काव्यकार. त्याला म्हणजे प्रत्येकाकडे एक कार यावी, कार यावी म्हणजे वैभव प्राप्त व्हावं. तर वाङ्मयालाही वैभव प्राप्त झालं तर शब्दांनी सुद्धा खूप बदल होतात. म्हणजे अस्पृश्यांचे बौद्ध झाल्यानंतर मोठा बदल झालेला आहे. तर तसंच प्रत्येक शब्दाचंही ते असतं. आणि या पद्धतीने तुम्ही जसा उल्लेख केला मर्ढेकर ते प्रज्ञा दया पवार, त्याच्यात माझीही कविता आहे. म्हणजे मीही कविता करत होतो एकेकाळी, हळूहळू नाटकाकडे गेल्यामुळे माझी कविता कमी झाली, कथा कमी झाली, कादंबरी पण कमी झाली. पण वेगवेगळ्या माध्यमातून तर मला असं जाणवलं की हे आपलंच काम आहे, आपण ते कुणीतरी करायला पाहिजे होतं, कुणी नाही केलं. आणि मला जर जाणवलं तर मी तो प्रयत्न करून बघितला. तुमच्या कवितांकडे, कथांकडे आणि कादंबरीकडे सुद्धा वळूया आपण थोडंसं, पण तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. गजवीजी, अश्वघोष हा पहिला काव्यकार, नाटककार असं तुमचं म्हणणं आहे. आणि त्याच्या स्मरणार्थ, म्हणजे भारतीय नाटककार, त्याच्या स्मरणार्थ तुम्ही दरवर्षी 1 जानेवारीला भारतीय कला दिन साजरा करता. अश्वघोषबद्दल थोडं सांगा. एक मोठी गंमत आहे बघा. हा अश्वघोष मुळातला बौद्ध पंडित असं म्हटलं जातं, पण तसं नाही. तो मुळातला आहे संस्कृत पंडित. वेद हा त्याचा मुख्य, त्याचा जगण्याचा गाभा होता. पण त्याला असं झालं की त्याला कळेना आपल्याला काय हवं. आणि त्याने त्या ग्रीक नाटक बघितलं होतं, तर प्रभा नावाची मुली त्याच्या सहवासात आली. ती त्याला असं म्हणाली की तुला काही करायचं असेल तर तू नुसतं प्रेमात पडून उपयोग नाही, तुला वेगळं काहीतरी करावं लागेल. हा पहिला आद्य नाटककार. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे सगळे गुण त्याच्यामध्ये होते. हा पथनाट्याचा पण पुरस्कर्ता आहे. आणि अश्वघोष यांनी बुद्धाचं पहिलं चरित्र लिहिलं, बुद्धचरित्र. आणि सौंदरानंद आणखी असा एक वेगळा महाकाव्य लिहिलेला आहे. तर भारतीय कला दिन, आपण भारतीय म्हणून जर मान्य केले तर भारतामध्ये कला दिन साजरा केला जात नाही. आणि आपण तर म्हणतो आपल्याकडे 64 कला आहेत वगैरे, मग त्या कला गेल्या कुठे? आणि कला असतील तर आपण भारतीय लोक कला दिन साजरा का करत नाही, हा प्रश्न मनात आला. आणि मग अश्वघोष हा भारतीय पहिला नाटककार. आता त्याच्यामध्ये मतभेद आहेत. इतिहासाचं परिशीलन करायला गेलं तर वेगळे संदर्भ सापडतात, पण पहिला अश्वघोष आहे. आणखी पण मराठी नाटककार आद्य कुठले? तोही वाद आहे. म्हणजे शहाजीराजे भोसले आहेत की विष्णुदास भावे आहेत. कारण आपण माणसं काय करतो, एखाद्याला एखादं दिलं की संशोधन करायचं नाही, नवीन गोष्टी शोधायच्या नाही, परंपरेने जगत राहायचं. याला बेसिकली माझा स्वतःचा विरोध आहे. आणि ज्याने कुणी काम केलं असेल इतिहासात, उद्या समजा असं आढळलं की याच्याही आधी 12व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये मराठी नाटक लिहिलं गेलं, तर त्या माणसाचा तुम्ही सन्मान केला पाहिजे. कारण शेवटी मराठीशी माझं नातं आहे. आणि मराठी माणूस जगात कुठेही असेल तर तो माझा माणूस आहे. आणि माझ्या माणसाचा मला स्वाभिमान असला पाहिजे. नाही तर मग मराठीबद्दलचा गमजा करण्यामध्ये तसं काही अर्थ राहत नाही. तुम्ही तुमच्या कथांमधून, कादंबरींमधून सुद्धा इतिहासाची तपासणी वारंवार करत आलात. हो. हिवर डोंगा हा तुमचा कथासंग्रह आणि दुसरा लागण, बरोबर. तर या 2 कथासंग्रहानंतर
पुढे काय तुम्ही मी कथेकडे कथा लिहायचं थांबवलं, कारण मी थांबवलं. का नाटकाकडे गेलो. थांबवलं? ढेवळडोंगामध्ये मी कथाकाव्य पण केलेलं आहे, बिलकुल. म्हणजे कवितेचा वापर करून वेगळा प्रयोग आहे. वेगळा प्रयोग केला, पण त्याचे परिणाम मला पुढे उपयोगी मिळाले. मी हवे पंख नवे लिहिले, त्याच्या मी कवितेचा वापर केला. वा. आणि हरिश्चंद्र थोरात यांनी त्याला लिरिकल कादंबरी असं म्हटलं. बर. की द बुद्धा हे नाटक लिहिलं, ते मुक्त छंदामध्ये आहे, खंडकाव्याच्या स्वरूपाचं आहे. आता खंडकाव्य म्हटलं की किती पानांचं वगैरे असं हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही, त्याचा आशय काय आहे हे जास्त महत्त्वाचं मानतो मी. पानांची संख्या वेगळी आणि त्याच्यातला आशय हा वेगळा. हे सगळं चालू असताना मध्ये 2011 मध्ये तुम्ही अजिंठा वेरूळ लेण्यांचा दौरा हो, पण मी केला. काही मित्रांना अजिंठ्याला वेरूळला घेऊन गेलो होतो आणि त्यांना सांगितलं. 5-6 होते, मिरजकर होता, हां. राकेश शिर्के होता, भगवान हिरे, अशोक खंडोरे, मी स्वतः, आणि नाटकं तिथलं सगळं चित्र बघितलं. म्हणजे जगातली अशी एकही वास्तू नसेल कुठे की एकाच अंडर वन रूफ स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकला आहे. म्हणजे तुम्हाला जो अनुभव आला आहे, जे जाणवलं असेल, जसं तुम्हाला जाणवेल तसं तुम्ही प्रत्येकाने एक नाटक लिहा. मग आम्ही 5 लोकांनी नाटकं लिहिले. मग त्याचा 2 विद्यापीठामध्ये कार्यशाळा झाल्या. पुष्पलता राजापुरे, तापस, त्याने 2 कार्यशाळा या एका गोष्टीसाठी केल्या आणि त्याचे पुनर्लेखन वगैरे करून मग त्याचं पुस्तकही काढलं. त्या 5 नाटकांचा महोत्सवही केला कल्याणमध्ये. म्हणजे एखादं काम हाती घेतल्यानंतर ते पूर्णताकडे कसं जाईल असाही थोडासा प्रयत्न राहतो. तुम्ही जागर कादंबरीमध्ये वैदर्भीय ग्रामीण बोलीचा सगळा वापर केला. हो. आणि मग हवे पंख नवे मध्ये हे वेगळं केलं. ह्या 2 कादंबऱ्या तुम्ही लिहिल्यात. तर वैदर्भी बोली आणि नंतर आपण एक बोलीभाषांवर बोलीभाषा चिंता हो, आणि बोलीभाषा चिंता आणि हे मोठं आणि एक तुम्ही पुस्तक पण माझ्याबरोबर संपादन आपण केलं. दोघांनी मिळून ते वेगळा केलं अनुभव होता. आणि खूप चांगलं झालं हे पुस्तक आपलं, बोलीभाषा चिंता आणि चिंतन. आणि तो कालखंडच असा होता, अभिजात मराठी भाषा मागणी आणि मान्यता मिळेल की नाही, आपण त्यासाठी निदर्शनं पण केली कल्याणला आपण. आणि त्याचा एक पण आपल्यामुळे मिळालं असं नाही, अनंत लोकांनी पण बोलीभाषांचं काय महत्व वाटतं? बोलीभाषांचं महत्त्व खूप आहे. आजही बोलीभाषा बोलली जाते. खेड्यापाड्यामध्ये बोलीभाषेचं महत्त्व, शहरातल्या लोकांना बोलीभाषेचं महत्त्व कळत नाही, पण बोलीभाषेतले शब्द अभिजात भाषेमध्ये येतात. हा पुरवठा केंद्र आहे बोलीभाषा अभिजात भाषेचा. बिलकुल. आणि जसं तुम्ही अभिजात भाषेला जपताना त्याच्या दसपट तुम्हाला बोलीभाषेला जपलं पाहिजे. आणि आपण, तुम्हाला हे आठवत असेल की अभिजात मराठी भाषा आणि बोलीभाषा संवर्धन समिती असं एक आपण संस्थात्मक काम हाती घेतलं होतं. पण आपले व्याप एवढे आहेत, तुमचे व्याप तर खूप आहेत, माझे व्याप खूप आहेत, त्याच्यामुळे तिकडे लक्ष, खरं म्हणजे एखादी वेगळ्या पद्धतीची एक शिबिर म्हणा किंवा अधिवेशन म्हणा असं मराठी बोलीभाषांच्या संदर्भामध्ये करणं फार आवश्यक आहे. मराठी रंगभूमीची सद्यस्थिती आणि नवीन नवीन जी रंगकर्मी मंडळी येत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? नव्या पिढीचे लेखक चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला असा विचार करायला गेला तर दत्ता पाटील नाशिकचा खूप वेगळ्या पद्धतीने लेखन करतो, किंवा आता तो देवभावडे, तोही नाशिकचाच आहे. परंतु आपली जी व्यावसायिक रंगभूमी आहे ही केवळ मनोरंजनवादी झालेले, नवीन तिथे काही घडत नाही. म्हणजे केवळ मनोरंजन, लोकांना हसवणे हा एक वेगळा भाग आहे. पण लोकांचे प्रश्न मांडणे आणि लोकांना जागरूक करणं हा प्रकार फक्त प्रायोगिक रंगभूमी करते. पण तरीही ह्या परिस्थितीमध्ये नवीन पिढीकडे उमेद आहे, उत्साह आहे, चैतन्य आहे. आणि मला वाटतं ही पिढी, ही काय म्हणतो आपण, जेन झी काय वगैरे म्हणतात, हो, नवीन आले, नवीन जनरेशन, की आता AI आलेलं आहे. हा, तर ही पिढी मला वाटतं हे सगळे प्रश्न घेऊन पुढे आणि त्याला उत्तरं शोधून काढील आणि मराठी रंगभूमीचं, भारतीय रंगभूमीचं एक छान वैभवशाली असं चित्र नक्कीच. आणि ही सगळी अशा नव्या पिढीकडूनच आहे, जुन्यांकडून नाही. त्यात मीही आलो जुन्यामध्ये. आणि त्यांना शुभेच्छा देऊया. इथे थांबूया. धन्यवाद, आपण इथे आलात आणि खूप मनमोकळा हा संवाद साधला. धन्यवाद.